म्हणजे इथे अरविंद भैयांनी उल्लेख केला बाबासाहेबांच्या पुतळ्याचा. मराठवाड्यात सर्वात मोठा 10 फुटी पुतळा आपण निलंग्यात ज्या ठिकाणी बसवला त्या ठिकाणचा अर्धाकृती पुतळा बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत भैयासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत, म्हणजे त्यांचे पाय या भूमीला लागलेले होते, त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी पुतळा बसवला होता. भैयासाहेब, आपण एक खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. मी या ठिकाणी उल्लेख केला की आपणाला कल्पना नाही आहे, लातूरला जो 75 फुटी पुतळा त्या ठिकाणी उभारण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. त्याच्यासाठी 20 कोटीचा निधी आपण शासनाकडून उपलब्ध करून दिला आणि हा मराठवाड्यातला नाही तर महाराष्ट्रातला 75 फुटी पुतळा एकमेव असणार आहे. महाराष्ट्रातला चैत्यभूमीचा येणारा सोडला तर महाराष्ट्रातला एकमेव हा मोठा पुतळा आहे. ज्या पुतळ्याला आपण निधी सरकारकडून आणला त्या पुतळ्याला लातूरच्या आमदारांनी म्हणजे अमित देशमुखांनी विधानसभेमध्ये विरोध केला. पब्लिकमध्ये किंवा 4 लोकांमध्ये आमदारांनी विरोध केला तर समजू शकतो, परंतु ज्या सभागृहामध्ये कायदा बनतो त्या सभागृहामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला. त्या माणसाचं ऐकून तुम्ही मत देणार का काँग्रेसला? माझं या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की जो माणूस या देशाची संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांना सभागृहात विरोध करतो, त्यांच्या पुतळ्याला सभागृहात विरोध करतो, तो माणूस या ठिकाणी काल येऊन आमच्या भैयावरती टीका असेल किंवा आमच्या इथल्या उमेदवारावरती टीका केली त्यांनी आणि मत मागितले, अशा माणसांना तुम्ही मत देऊ नका. निलंग्यामध्ये विकास काय असतो, पालकमंत्री असताना आदरणीय भैयासाहेब आपणाला आपण 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपणाला थोडा कालावधी कमी मिळाला, परंतु येणाऱ्या काळात आपणच पालकमंत्री आहात